आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. भ्रष्ट आणि कामचुकार ग्रामसेवक यांच्यावर मोठी पाकिट घेऊन पंचायत समितीचे अधिकारी कारवाई करत नाहीत. मासिक सभेत गंभीर आरोप, सदस्य आक्रमक. मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत ग्रामसेवक आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले. भ्रष्ट आणि कामचुकार ग्रामसेवक यांच्यावर मोठे पाकिट घेऊन पंचायत समितीचे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करत नाहीत असा आरोप सदस्य राजेंद्र माळी यांनी केला आहे. तर आणि गावात दलित वस्ती आणि अन्य विभागात ग्रामसेवकांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. गावात कधीही ते उपस्थित नसतात, त्यामुळे ग्रामसेवकांची बैठक लावावी आणि त्याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये बायोमेट्रिक पद्धत बसवण्यात यावी अशी मागणी सदस्य विनायक जाधव यांनी केली आहे. ग्रामसेवक यांच्या कार्यपद्धतीवर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामसेवक सदस्यांचे म्हणणे ऐकत नाहीत, गावात वेळेवर उपस्थित राहत नाहीत आणि विचारणा केल्यास पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयात काम असल्याचे कारण सांगून जबाबदारी टाळत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. ग्रामसेवक तातडीने बैठक घेऊन बोलावून त्यांना शिस्त लावावी, अन्यथा यापुढे एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही असा इशारा सदस्यांनी सभागृहात दिला. यावेळी सदस्य राजेंद्र माळी यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बाबत गंभीर आरोप करत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर हप्ते पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही असा आरोप सभागृहात केला. या आरोपामुळे सभागृहात काही काळ खळबळ उडाली. वेळेत परिस्थिती सुधारली नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा राजेंद्र माळी, स्नेहल पाटील, विनायक जाधव, सुजाता पाटील, सूरज मगदूम, बाळासो पाटील आणि अरविंद सकपाळ यांनी प्रशासनाला दिला. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्यावर प्रभावी नियंत्रण ठेवून त्यांच्या कामकाजात सुधारणा करण्याची मागणीही सदस्यांनी केली. ग्रामसेवक येतो किती वाजता, जातो किती वाजता कोणाला माहिती नसते. विशेष महत्त्वाचा विषय हालचाल रजिस्टर असते, हालचाल रजिस्टर सगळ्या गावात आणि जिथं सांगत्यात पंचायत समितीला गेलो, पंचायत समितीने गेलो तुम्ही तिथं नसतोय. मला काय सांगायचं माझं हे काम आहे तिथे गेली, मला झेडपीचे विषय आहे, मी झेडपीच्या विषयाला बसतो. अरे जो असतो कुठं राहणार म्हणजे आम्हाला तारीख सांगा, तुम्ही म्हणा तिला रात्री 10 वाजता सांगा, आम्ही आता हे महत्वाचा प्रश्न आहे. रात्री 10 वाजता बोलतो आपण येऊया, पण हे महत्वाचा प्रश्न आहे. आम्हाला ग्रामसेवकांच्या मीटिंग लावताना आणि नुसतीच मीटिंग नको, मागचा सगळा माहिती घेऊन त्यावेळेला आणि बघून सांगतो, नाही सांगून बघतो आणि त्या दिवशी सगळ्यात महत्वाचं एकाही ग्रामसेवकाची रजा मंजूर करायची नाही. तो हजरच पाहिजे. तो कारण काढणार आहे, मला माहित आहे. माझी आई आजार आहे, पोरगा आजार आहे, 100% कारण काढणार आहे. त्या दिवशी त्याची रजा मंजूर करायची नाही, कारण त्यानं येणं जो फ्रॉडवाला आहे तो 100% ते देणार नाही, मला माहित आहे. मला माहित, त्यामुळे त्याची रजा मंजूर करायची नाही, कोणती गोष्ट नाही करायची. मीटिंग कवा लावायची ते आपण 10-12 दिवस त्याने कळावं. महत्वाचं आहे. ग्रामसेवक शिवसेनेकडे शिवसेनेच्या आदेशानं चौकशी झाली, विस्ताराधिकारी चौकशी केली, मला रिपोर्ट दिला आणि मला अजून त्याच्यावर शिक्षेचं काहीच नाही. तो दोषी आहे माझ्या पुरावा आहे, तो त्यांना प्रमोशन दिलं. मी शिवसेनेवाले होते, अध्यक्षपणे म्हणते त्यांच्याकडे विषय झाला, त्यांना प्रमोशन. त्याच्यानंतर मी परत दुसरी तक्रार दिली शिवसाहेबांना. त्यावेळेसाठी तुमच्याकडे तक्रार दिली आणि इथं पण तुमच्याकडे पण तक्रार. आज सुद्धा मी सांगणार विषय म्हणतो. आजपर्यंत मी जर जिल्हा परिषदेची 5 वर्ष बघितली, लोकनिर्मित सरपंच असताना 5 वर्ष बघितली, कुठल्याही ग्रामपंचायतीवर कुठल्याही जिल्हा परिषद परिषदेने कारवाई केलेली नाही. कारण त्याचं कारण सांगतो, सगळ्यात मोठं पाकिट पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना, जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना, ग्रामसेवकांचं असतं. मी साक्षीदार आहे ना त्या गोष्टीचं. आज सोनीची ग्रामपंचायत बरखास्त केली प्रशासनाच्या काळात, 22 वेळा नोटीस काढली. त्याचा खुलासा द्यायसाठी 25,000 रुपये ग्रामपंचायत डेप्युटी शिवनच्याकडे गेली. काय तर सापळा लावायला काही येत नाही का? आम्हाला काय माहित नाही का? तुम्ही अधिकारी पैसे खा, कुठल्या सगळ्यात जास्त पैसे ग्रामसेवकांचे पैसे हप्ते येतात. त्यामुळे तुम्ही ग्रामसेवकांच्या कारवाई करत नाही. आता तो विषय संपलाय. आम्हाला आमच्या संस्थेचे पलीड झाले, गावाचं नुकसान व्हायला लागले. आज लाखो रुपयाचा भ्रष्टाचार एका ग्रामपंचायत झाले. पैसे घेतल्याशिवाय ग्रामपंचायत जाता काय नाही म्हणलं तर त्या कर्मचाऱ्याकडे मला 500 रुपये मला सवय पैसे त्याच्या हाड जाता येत नाही. असली प्रवृत्ती झाली आणि कोणीही कारवाई करत नाही. अजून बघणार आणि अजून थोडे दिवस बघणार आहे. नसेल तर मी वेगळा पवित्रा घेणार आहे. सगळ्यांच्या विभागाचा विचार बऱ्याच वेळा मी डेप्युटी शिवला सांगितलं, शिवसाहेबांच्याकडे सांगितलं, एक नोटीस दिली की
आम्ही अपात्रची नोटीस दिल्या. तुला सांगायचं तुम्ही ग्रामपंचायतला 27 खुलासे दिल्या, काही सुद्धा करावं झालं नाही का? आणि सगळे लिखित पुरावे आहेत. काय करत आंदोलन? काय नाही, कातडी काढली पाहिजे त्यांची. एकच उपाय आहे. तुम्ही काय करणार सांगा कारवाई? नोटिसांना आम्हाला नको आहेत ना, तुमचं खुलासा मागायचं नाही, कारवाई काय करणार सांगा. आणि आम्हाला लेखी द्या, आम्ही तुम्हाला सगळ्यांचं देखील देतो, तुम्हाला लेखी देतो. काय कारवाई करणार तुमचा? आज त्या एरडोलीच्या ग्रामसेवक यांनी आज व्हिडिओ कोण केलता? एरडोलीच कोण केलताय? नाही, एरडोलीच्या व्हिडिओच्या ग्रामसेवकचा हे पडलाय, ग्रुपवर हे पडलाय. ग्रामसेवक खुलासा दिलाय पत्रकारांच्या सोबत. तुमच्याकडे खुलासा द्यायचा त्यांना पत्रकारांच्या लोक असं खुलासा द्या. तक्रार कोणाची आहे एरडोलीची? काय प्रकार चाललाय काय? ही बाब गंभीर आहे. तुम्ही ह्याच्यावर काय, जर तुम्ही किरकोळ समजत असाल तर ह्याच्यावर पुढचा पर्याय करायचं माझ्याकडे आहे का? आम्ही सहन करणार नाही. चौकशी डिटेल झाली पाहिजे, अहवाल मिळायला पाहिजे तात्काळ. 1.5 वर्षापूर्वी तक्रार दिलेली, मला आता अहवाल मिळतो. मी पंचायत सदस्य झाले. 1.5 वर्षापूर्वी तक्रार दिला मी जिल्हा परिषदकडे, आणि मला कारवाई होती आता 1.5 वर्षांना. आता ही कशामुळे थांबली? त्यांनी तुम्हाला पैसे दिल्यामुळे थांबलं ना. काय तुमचा जावा आहे का तुमचा घरचा विषय आहे? पैसे घेऊनच देतात चौकशा तक्रारी थांबतात साहेब, माझा स्पष्ट आरोप आहे. आणि हे बंद करा आता. की तुम्हाला प्रशासनाच्या काळात जास्त मोठी लागली सवयी थांबवा, अन्यथा अनर्थ घडेल. कशा कारवाई करतील, कसं सापड लागतं तुम्हाला कळणार सुद्धा नाही. मग तुम्ही शाळा उचला. सगळं कळतंय आम्हाला, आम्ही हुशार आहे सगळं कळतं. पण कुठल्या किती गंभीर बाबी आहेत ह्याचा विचार करा. पाण्यासारख्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीला असू दे, जर 100% गाव बंदिस्त गटर आहे, गावात सांडपाणी येते, तेच पाणी आमच्या पिण्याच्या पाण्याची विहिरीत झाले तरी आज सांडपाण्याचा प्रकल्प होत नाही. 7 वर्ष झाल्या गोष्टीला. किती तक्रारी द्यायच्या? का चौकशी होत नाही? का कारवाई होत नाही? तो कर्मचारी कोणाचा आहे? तो कोण आहे असा तो ग्रामसेवक नाही. ती संघटना सगळ्यात जास्त तुम्हाला पैसे देते म्हणून तुम्ही कारवाई करत नाही, माझा स्पष्ट आरोप आहे सभागृहात. त्याच्यावर काय निर्णय करायचा आम्हाला सांग. मी विनायक अप्पासो जाधव, भारतीय जनता पार्टी कसबे डिग्रज पंचायत समिती सदस्य. आज आमच्या मिरज पंचायत समितीच्या मासिक मीटिंगमध्ये प्रशासन काळातील म्हणजे गेल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या तालुक्यातील जी 64 गाव आहेत त्या 64 गावामध्ये दलित वस्तीमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. तीच कामं परत दाखवण्यात तिथे आलेले आहेत. असे सर्व माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. त्या संदर्भात अनुसरून मी आज मासिक मीटिंगमध्ये ताबडतोब येणाऱ्या 8 दिवसात सर्व ग्रामसेवकांची मीटिंग बोलवा आणि मागच्या 5 वर्षात जिथं प्रत्येक गावामध्ये दलित वस्तीचा फंड कुठे कुठे खर्च झाला आहे, किती कामं झाल्यात, किती कामं झाली नाहीत, याचा सविस्तर अहवाल घेऊन मीटिंग त्या ठिकाणी बोलवा अशी मी मागणी केली आहे. आणि आदरणीय सभापती महोदय असतील आणि BDO साहेब असतील त्यांनी ताबडतोब माझ्या या विषयाची दखल घेऊन येणाऱ्या 8 दिवसात सर्व ग्रामसेवकांची मीटिंग बोलवण्याचं ठरवलं आहे. वास्तविक पाहता गेल्या 4 वर्षात प्रशासन काळ असल्यामुळे बऱ्याच ग्रामसेवकांच्या तक्रारी या ठिकाणी आल्या आहेत. म्हणजे तक्रार वेळेवर हजर नसणे, उगाच सांगणे पंचायत समिती जातोय, इथं विषय आहे, जिल्हा परिषदला विषय आहे, त्या ठिकाणी ते हजर नसतात. आपल्या व्यक्तिगत कामासाठी जायचं आणि खापर फोडायचं माझ्या ग्रामपंचायतीचं काम आहे म्हणून अशी गोष्ट चालणार नाही. मी सभागृहाच्या वतीने आणि सर्व सदस्यांच्या वतीने अशी विनंती BDO साहेबांना आणि सभापतींना केली आहे की ग्रामसेवकाचा सुद्धा बायोमेट्रिक झालं पाहिजे. त्यांनी आलेलं थंब झाला पाहिजे, गेल्यानंतर थंब झाला पाहिजे. आणि ज्या दिवशी कामानिमित्त बाहेर जातात त्या दिवशी हालचाल रजिस्टरमध्ये नोंद झाली पाहिजे. बाबा माझं अमुक पंचायत समिती हे काम आहे आणि मी या ठिकाणी चाललेलं आहे, माझं जिल्हा परिषदला काम आहे, मी या ठिकाणी चाललेलं आहे. गैरकारभार कुठल्याही ग्रामसेवकाचा आम्ही सर्व सदस्य खपवून घेणार नाहीत. आणि त्या बाबतीत आम्ही सगळे सदस्यांचं एकमत आहे. प्रत्येक राज्य शासनाचे कर्म असतील, केंद्र शासनाचे सदस्य हे असतील, कर्मचारी असतील, माझी त्यांना विनंती आहे तुमची संघटना तुमच्या संघटने म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला जे काही गैरती होत असेल त्या टायमाला तुम्ही संघटनेचा जरूर वापर करा. परंतु आमची मागणी अशी आहे, संघटनेच्या नावाखाली विनाकारण कोणाला दबाव आणणं अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही तुमच्या चुकीच्या गोष्टीसाठी तुमच्या संघटनेबरोबर आम्ही राहणार आहोत. पण जर विनाकारण काय तर बोगस झाले असेल आणि त्या ठिकाणी चौकशी चालू असेल आणि संघटनेचं नाव घेऊन संघटनेला बी बदनाम करू नका. आणि संघटना तुमच्यापुरती मर्यादित राहू दे, पण संघटनेचा वापर करून
कोणी चुकीचं कारभार करत असेल त्याचा आम्ही कोणी सदस्य समर्थन करणार नाही. तर महादेव माळी सोनी पंचायत समिती गणातून मी निवडून आलेलो आहे. आज पंचायत समितीची ही पाचवी मीटिंग आहे. ह्या अगोदर ह्या संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रशासक होतं आणि प्रशासनाच्या कालावधीत कोणच लोकप्रतिनिधी नसल्यामुळं थोडासा बऱ्याच अधिकाऱ्यांचा मज्जाव त्या पिरियडमध्ये झालेला आहे. विशेषतः म्हणजे ग्रामसेवक असू देत, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर असू देत, आणखी कोणी जरी अधिकारी असेल तर त्यांची निवासस्थान असतात प्रत्येक गावात. त्यांनी सोनीत म्हणजे असू देत किंवा माझं गाव सोन आहे, माझ्या गावच्या बाबांनी ग्रामसेवकने गावात राहायचं आहे असा कायदा आहे. परंतु ग्रामसेवक गावात कोणच राहत नाहीत आणि ते लेखी आणून देतात सरपंचाच्या सहीने की बाबांना मी गावात राहिला आहे म्हणून. असं चुकीचं लोकांना आजपर्यंत फसवतात. आज बऱ्याच ठिकाणी या शासनाच्या धोरणाप्रमाणे आज महिला सरपंच असतात, मागासवर्गीय महिला आमच्या सरपंच असतात. परंतु त्या जरी अशिक्षित असल्या या विभागात त्यांना कळत नसेल त्याचा गैरफायदा घेण्याचं काम ही सगळी अधिकारी लोक करतात, विशेषतः म्हणजे ग्रामसेवकांच्या बाबतीत. आज मी जिल्हा परिषद सदस्य 5 वर्ष काम केले, मी सभापती म्हणून काम केले, त्याचबरोबर लोकनियुक्त सरपंच म्हणून काम केले. आणि आज मी पंचायत समितीमध्ये काम करताना या इतक्या 15 वर्षात इतक्या गंभीर बाबी असून सुद्धा त्या प्रशासनाने एकही ग्रामपंचायत कुठं बरखास्त केली नाही, कुठला ग्रामसेवक निलंबित केला नाही, कुठे त्यांच्यावर कारवाई केली नाही. निव्वळ जास्तीत जास्त रकमा घ्यायच्या, पैसे घ्यायचे आणि ह्यांच्या काम केलेल्या तक्रारीवर विरजण टाकायचं. स्वतः माझंच उदाहरण आहे. मी चौकशी केली आहे, शिवसाहेबांच्याकडे चौकशीचा अर्ज दिला होता आणि अर्ज दिल्यानंतर चौकशी म्हणून मला लेखी दिले. ते दोषी असलेले लेखी दिले मला. 4 माझे विषय होते, 4चे विषय त्यांना दोषी आढळले आणि लगेच 8 दिवसात त्यांना प्रमोशन, विस्तार अधिकारी प्रमोशन दिले. हे आमच्या या जिल्हा परिषदची पंचायत समिती करता. आज जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल, त्रिस्तरीय रचना आहे. एक रिक्षासारखं आहे बाबा, जिल्हा परिषद एक चाकण, पंचायत समिती, जिल्हा परिषद 3 टायरची ही रचना आहे. 3 टायरनी समन्वयानं कामकाज चालवायचं आहे. ग्रामपंचायतीचं कारभार गावापुरतं असतात, पंचायत समिती तालुक्यापुरती मर्यादित, जिल्हा परिषद जिल्हाभर आहे. पण तिन्ही समन्वयानं काम करायचं असते. पण आज मी तक्रार दिली की एक जिल्हा परिषद पंचायत समितीला कोणावर तक्रार दिली की त्यांना एक स्त्रोत निर्माण होते पैसे मिळवायचं. म्हणजे आम्ही नागरिकांच्या तक्रारी मांडायच्याच नाहीत, आम्ही त्या तक्रार द्या म्हणतात. तक्रार दिली की तक्रार जाते कोणाला चौकशीला यांच्याकडे आणि तडजोड करतात, पैसे घ्यायचे आणि तक्रार मिटवायची. काही कारवाई करायची नाही. आम्ही त्याला पत्र काढले की, आम्ही त्याला नोटीस दिले की, आम्ही त्याचे इन्क्रिमेंट थांबवले की, असल्या किरकोळ बाबी सांगायच्या आणि आमची सर्वासर्व करायची. म्हणून आज आम्ही ठोस निर्णय घेतला सभागृहात. या विषयाला 22च्या 22 आमच्या सदस्यांनी पाठिंबा दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत जर का कोणी जिल्हा परिषद पंचायत समिती जर आता पाठीशी घातलं अधिकाऱ्यांना तर थेट विभागीय आयुक्तांच्याकडे आम्ही सगळे जिल्ह्यातले सगळे आम्ही पंचायत समिती सदस्य एकत्र येऊ, जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेऊन एकत्र त्यांना विषय समजावून सांगू आणि आम्ही त्यांच्या तक्रारी आयुक्तांच्याकडे देणार आणि त्याचा पाठपुरावा करणार. आणि जर ह्याला नाही यश आलं तर आम्ही वेगळा उपक्रम राबवू. पण हे निश्चितपणे आम्ही प्रामाणिक काम करतोय. आजपर्यंत कसलाही डाग न लावून देत. आता आज एवढी इतकी मी माझी 10 निवडणुका झाल्या, 3 बिनविरोध झाल्या, 7 इलेक्शन मी कधी हरलो नाही. आज प्रामाणिक काम करतो म्हणून मी एवढं पोटतिडकीनं बोलतोय. चुकीचा अधिकारी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि ती करून दाखवणारच, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. हो, वस्तुस्थितीच आहे. आजपर्यंत मी ऐकून आहे. आज प्रशासनात मी गेली जो 3 पंचवार्षिक मी ग्रामपंचायतमध्ये होतो, लोकनियुक्त सरपंच होतो. प्रत्येक वेळी ज्या तक्रारी दिली की सगळ्यात मोठी संघटनेच्या मार्फत या अधिकाऱ्यांना पैसे आणि पाकिटे पोहोचवतात. त्यामुळे या सगळ्या तक्रारी थांबतात. त्यामुळे जनतेवर अन्याय होत राहतोय. किती दिवस जनता अन्याय सहन करणार? आज ग्रामसेवकांनी गावातलं एक त्यांना चांगल्या नजरेने त्यांच्याकडे बघतात. एक ग्राम विकास अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पद असते. आज पंचायत अधिकारी म्हणून त्यांची पोस्टिंग आहे. कुठल्याही गावात भांडणं लावायची, विरोधी गटाचे काही सदस्य असतात त्यांच्यात एकमेकाच्यात गैरसमज पसरवायचे आणि त्याचा फायदाही घ्यायचा. तक्रार आली की अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे आणि तक्रारी मिटवायची. आणि ही वस्तुस्थिती आहे. सगळ्यात जास्त मोठं पाकिट आज पंचायत समिती जिल्हा जात असेल तर ग्रामसेवकांच्याकडनं जातं.